आज आमचा होम हवन होता, 9 दिवसांचा आम्ही उपवास केलेला आणि तो अखेर करायला सुटणार आहे. थोडासा वेळ अजून बाकी आहे, कारण आमच्या बायका आमच्या नाही म्हणजे सुरुवातीला म्हणजे आनंद दिग्गज साहेबांची चला आमच्या घरांचं जेवायला चालू आहे. म्हणजे आम्ही तिन्ही कुटुंब मिळून म्हणजे तांडल कुटुंब अख्खा जेवण बनवतो. टमाटे कापले, कोथिंबीर कापली. हे आपलं म्हणजे जेवायला काय कणाला असं म्हणजे दरवर्षी म्हणजे नवरात्रामध्ये होमाच्या दिवशी आम्ही सार्वजनिक जेवण बनवतो. आमच्या 3 कुटुंबातील सार्वजनिक जेवण बनवतो. त्याच्यामध्ये लहान मुलं, महिला मंडळ किंवा पुरुष मंडळी सगळे एकत्र काम करून आम्ही सगळं कार्य करतो. बरोबर बनवशील ना आणि बरोबर बनवशील ना. बघा आता कशी चव लागल तशी. कुकमी ना या कुकी 2 आहे. कृष्णा पाटील आणि देवीदास पाटील. का बनवू तडका. कॅन्जरवाली भाजी ते तर आहे. नानी आपली खीर नानी खीर बनवते. वहिनी नववेलीची भाजी, नानीचं पीठ. वहिनी हास का डिसाइड करा. नाना मंत्र बोलतोय. मिरच्या तिखट असतील हा भरचूक नो. बाबा खारवल्या भरचूक नो पोल्या होता. नानी नीट नाही करीस तू. हां असं आहे का. हे बघ बिल लगे तुमच्या फेरताई. भाजी व्हायली नानी पुऱ्या केलं. नाना म्हणा 10 लोक मला सांगा की आपलं हे जेवणाचा म्हणजे आपल्या मंडळाचा म्हणजे आपण जे जेवण बनवतो ते त्याचा कतवा वर्ष आहे आणि आपला कशी चालू व्हायला. 2012 पासून आमची सुरुवात केलेली आहे. पूर्वी आमच्या पिकनिक वगैरे निघायचं, त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की जेवण एकत्र करायचं. त्यामध्ये उपवास वगैरे केला जातो. 9 दिवस उपवास. काही लोक फळं खातात, काही लोक एक टाईम जेवतात. अशा प्रकारे उपवास केला जातो. पण त्यावेळेस असं व्हायचं की प्रत्येकाचा जो तो आपल्या घरी उपवास करायचा आणि 5 मुली वगैरे जमा करून तो त्याचा उपवास वगैरे सोडायचा. त्यांना पूजा वगैरे करून त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन पूजा करायची. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण एकत्रच करूया. त्याप्रमाणे आम्ही आता जेवढे आलेतल्या मुली वगैरे आहेत, लहान मुलं वगैरे, त्यांना एकत्र जमा करतो, त्यांची पूजा करतो, त्यांना भेटवस्तू देतो. लहान मोठे सगळे आम्ही एकत्र येतो आणि एकत्र येऊन एकोप्याने याच्यामध्ये असा आमचा एक फायदा झालेला आहे की इथं तांडल कुटुंब आहे. हे एकत्र झाल्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला सहभाग लाभला जातो आणि एकोपा याच्यामुळे येतो. त्याच्यामुळे आपलं म्हणजे सगळं पदार्थ बनवायला, जसं पुऱ्या बनवायला सगळी जण येतात, भाकऱ्या भाजी सगळं म्हणजे सगळं मग काय तिथं आहे. आपल्या गणपतीला बघतो आपण, नंतर आपलं काही असेल कंचा असेल तर बघतो. तसं आपण सगळं कतवा वर्ष असेल आपलं जेवण बनवताना. आता जवळजवळ 2012 पासून आम्ही मानव 13 वर्ष झाली आता ओके एकत्र जेवण बनवतो. तसं तुम्ही आता मगाशी बोलला जसं आपलं सहलीचं आपण किती वर्ष गेलो जी मजा असतं. तर पहिला आपण कंची गेलतो, पहिली सहल आपली पहिली असतं. त्याच्यानंतर सगळं म्हणजे थोडक्यात मला माहिती आहे काही आपण सहल करायचो ते. जवळजवळ 11 पिकनिक झाले आमच्या एकत्र. म्हणजे मग त्याच्यामध्ये वगैरे परत देवीचे सात्यास्त्र वगैरे सगळं करून झालं. आम्ही मनाली बिनाली फिरून आलो. वगैरे असतो लहान मुलांचा किंवा महिला मंडळ, खास करून विशेष करून म्हणजे ते आम्हाला एवढं सहकार्य असतं. ती सहकार्य माहिती आहे. भांडणं घेत असतो मी साऱ्या देत नाही त्यांना ना. बायका मंडळी सारे देत नाही पैठण नेलं ना त्यांना.
काय माहिती दुकानाला झोपला सगळे. ते माहिती म्हणा मी आणि ज्याच्या दुकानाचा कार्ड होता तो शंकर पाटील तो शांत राहिला कारण त्याचं म्हणलं महिला मंडळ झोपल्या मी एकटा काय करू त्यांनी गाडी थांबवलीच नाही आणि दुकानाच्या पुढे घेऊन बिल तुमच्या पाटला. नंतर महिला मंडळ जाग्या झाल्या आता दुकान गेलं आता कुठं पडत पैठणी राहिल्या याच्या पुढे आम्ही प्रयत्न करू त्यांच्यासाठी पैठणी आता आम्ही काशीला गेलो होतो तेव्हा तर मोदी मार्केटला गेलो होतो 25,000 30,000 1,00,000 रुपये अशा साड्या आम्ही घेऊन दिले असं साड्या भेटल्यानंतर रॉकतर मी डायरेक्ट गाडी आम्ही डायरेक्ट फॅक्टरी जवळ फॅक्टरीमध्ये गाड्या फक्त चॉईस आम्ही चॉईस करा तुम्हाला कुठली घ्यायची घ्या आम्ही पैसे देतो काही साड्या घेतल्या 25,000 साड्या घेतलेल्या आहेत ते तर तरी नवरदेवांना साडी कोजागरी साडी तेच ना आम्हाला काहीच वाटत नाही नुसतं कुर्ता साडी ओमाला साडी पंचमीला साडी अशी प्रत्येक वेळेला आम्ही साडी यांना देतो. महिला मध्ये आमच्या एवढं खुश आहे की आमचे पैसे आम्ही चांगले पैसे बोलतो याला काय अर्थ तरी मी काय बोलतोय जसं आपला आपलं मंडळ असेल ना तांडला असेल ना तसं आपला धरतीकला मंडळ आहे जी आपली भवानी उत्सव जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम आपण आणतो तसं तर मला थोडक्यात माहिती द्या म्हणजे पहिला कशी भवानी आणायची आणि पहिला कोण भवानी आणायचा वगैरे. सुरुवातीला म्हणजे आनंदीगे साहेबांची भवानी होती कालव्याला तिथून मूर्ती आणायची. त्याच्यानंतर 1968 पासून आम्ही नवी मुंबईमध्ये म्हणजे घनसोली गावात कवल्यालीमध्ये सुरुवात झाली देवी आणायची. तेव्हापासून आजतागायत म्हणजे व्यवस्थित चालू आहे आणि सगळे मंडळी उत्साहामध्ये जेव्हा पहिला जो उत्साह होता तो आतापर्यंत आताही चालू आहे. आताची पिढी त्याप्रमाणे उत्साहात पहिल्यापेक्षा जास्त उत्साह कार्यक्रम देत आहे. पहिल्यापासून मजा येतं म्हणजे आपली भवानी आई याताना बी जो पारंपरिक पद्धतीने आपण हे आणतो आणि जो पारंपरिक पद्धतीने येतो तो काहीच नाही म्हणजे जसं भजन अर्धेकडे भजन अशी आणत नाही अर्धेकडे म्हणजे सगळी आपले म्हणजे भवानी भले आपण कधी बी बँड ठेवू ढोल तसे ठेवू पण भजन पाहिजेत म्हणजे भजनाचे तालावच पहिला निघतं. सुरुवातीपासून आहे ना येताना किंवा जाताना म्हणजे देवी विसर्जन करताना किंवा ते देवीला आणताना सुद्धा आम्ही भजनावर जाणवतो आणि भजनाची मजा काय आवडच आहे. ते तर आहे म्हणजे आमचं धरतीकला भजनाचं विशेष भजन मंडळ आहे. ते तर ते भजन मंडळ म्हणजे सारा डॅन्सर काम आहे थांबत नाही उलट बँडवाला जमतील पण हे भजन मंडळवाला जमणार नाही अशी गत आहे. एक विशेष म्हणजे आपल्या कवलाडी जास्त उपवास करतात एक टाइम आणि निर्वाण पण करतात. ते तर आहे ती तर एक नंबर आपला कवलाडीमध्ये लागतो. ते तर बारके पोरापासून सगळी मोठं बरोबर सगळी आपण कीर्तन सर्व उपास निर्वाण उपास करतात. आता आपला होम आहे होम आता होमाच्या बद्दल थोडा काही सांगशील. आता होमाची आम्ही तयारी करायला 12 वाजता तिथं तयारी करायला चाललोय. तिथं आमचं जेवण झालेलं आहे म्हणजे आता होम व्हायल्यानंतर मग आपला जेवण दाखवलं तर त्याच्यानंतर आपला उपवास करतो. चला आता आपण बघूया होम वगैरे आपला कायसा आहे. चला आपल्या मनामध्ये ज्या काही किलमिश आहे ज्या काही वेदना आहे जे काही त्रास आहे ते भगवतीला या ठिकाणी निवेदन करायचे की भगवती तुझ्या कृपाशीर्वादाने या बलिदान रूपामध्ये हे सगळे त्रास आमचे तू निरसन करावे. सगळ्या विकारी रत्नेश्वरी लोहदंडायी फूट फाट स्वाहा. नानीने जमा केले पटापट पटापट. हॅलो गाईज वेलकम टू आगरी बॉय प्रतीक पाटील चॅनल.
आज आमचा होम हवन होता. 9 दिवसांचा आम्ही उपवास केलेला आणि तो अखेर आज सुटणार आहे. थोडासा वेळ अजून बाकी आहे कारण आमच्या बायका, आमच्या नाही म्हणजे मोठ्या पप्पासांच्या बायका गेल्या आणि पोरी बघायला. कारण 9 पोरींची ओटी भरायची असते आणि त्याच्यानंतर उपवास सुटतो. एक पोरगी आमच्या जवळ आहे. एक पोरगी आमच्या जवळ आहे. अजून 8 पोरी आम्हाला बघायचे आहेत. म्हणजे मम्मीचं बघायला गेलं आणि त्या आल्यावर मग त्यांची पूजा करायची, त्यांची ओटी भरायची, मग त्यांना जेवायला घालायचं आणि त्याच्यानंतर मग आमचा उपवास सुटेल. चला मग तुम्हाला नंतर दाखवेल बंटी दादा काय होईल काय नाही ते. बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नाही आम्हाला बी माहिती त्याला एक्स्ट्रा दोन देवे आयले बाहेरशी इम्पोर्टेड. स्वतःला जीप दाखवते तू. हा पकड. बोल काय बोलते. बोल 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 चॅप्टर. काय खाल्लंस. कोण केलंस तुम्ही आयटमला तुझे. नाही केलंस का. केलंस ना. चांगली आहे ना ती. नाव काय तिचं. ज्ञानेश्वर महाराज की जय. भवानी माते की जय. पहिला टाटांचा संपवा, परत